Welcome students. Today we will continue the part of female reproductive system that is an oogenesis. Actually part means the process. Okay. Last lecture we completed the structure of ovary. In the lecture we already seen what happened for the oogenesis into the ovary. Okay. So today we will see actual the process. In ovary or the structure of ovary, we seen the various stages of the follicular development as well as the oogenesis process. Okay. Here actually which steps are occurs into the oogenesis we will be see. Okay. तिकडे पाहत असताना आपण हे पण पाहिलं होतं की सुरुवातीला म्हणजे बिफोर बर्थ 25th वीक फिटस असताना त्यावेळेस ओव्हरी डेव्हलप झालेली असते आणि ओव्हरीच्या आतमध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल्स फॉर्म झालेले असतात जे 2 मिलियन पर्यंत असतात. बर्थच्या वेळेस ते 1 मिलियन पर्यंत येतात आणि ड्युरिंग प्युबर्टी ते 40,000 होतात. बट ॲक्च्युली कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह एज जर आपण बघितलं तर कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये फक्त 416च्या दरम्यानमध्ये ओवा फॉर्म होतात. म्हणजे त्या प्रायमरी oocyteपासून जे 40,000च्या फॉर्ममध्ये प्रायमरी oocyte म्हणण्यापेक्षा प्रीमॉर्डियल फॉलिकल्सपासून किंवा प्रीमॉर्डियल सेल्स प्रीमॉर्डियल जर्म सेल्सपासून फॉलिकल आपण इथं घेणार नाही कारण फॉलिकलच्या आतमध्ये ओवा डेव्हलप होतो. तर ॲक्च्युली काय आहे प्रीमॉर्डियल जर्म सेल्स. तर प्रीमॉर्डियल जर्म्स 40,000 प्रीमॉर्डियल जर्म्समधून फक्त 416 ओवा तयार केले जातात. ठीक आहे. आता हे ओवा तयार करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आपण oogenesis असं म्हणतो. In female, the process of formation of the ova that is called as the oogenesis. But actually the ova, जो ओवा असेल ना तर तो ड्युरिंग फर्टिलायझेशन कंप्लीट फॉर्म होतो. म्हणजे ही प्रोसेस तुम्ही विचार करा, ही प्रोसेस कधी सुरू झालेली आहे जेव्हा फिटस हा अजून बर्थही झालेला नाहीये. प्रेग्नंट वुमनमध्ये प्रेझेंट असलेला जो फिटस आहे तो फक्त 25 वीकचा आहे त्यावेळेस oogenesis प्रोसेस स्टार्ट झाली आणि प्युबर्टी नंतर ज्यावेळेस फर्टिलायझेशनची वेळ येते तर ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन oogenesis कंप्लीट होते. दॅट्स द कॉज बिहाइंड दॅट ओनली 416 ओवा आर फॉर्म्ड. फक्त 416 ओवा फॉर्म होण्याचं कारणच हे आहे. त्यातल्या त्यात ओवा आपण त्याला म्हणणार नाही, त्याला आपण सेकंडरी oocyte म्हणणार. ठीक आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, काल मला एक डाऊट सुद्धा आलेला होता एका विद्यार्थिनीचं. तर त्यामध्ये सांगितलं होतं की NCERT मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस ओवा रिलीज होत होतो तो ॲक्च्युली ओवा असतो, नॉट दी सेकंडरी oocyte. नाही, ध्यानात ठेवा. रिलीज होताना तो फक्त सेकंडरी oocyteच असतो. रिलीज होताना तो सेकंडरी oocyteच असतो. ओवम फॉर्म कधी होणार आहे जेव्हा फर्टिलायझेशनची वेळ असेल. म्हणजे ड्युरिंग फर्टिलायझेशन स्पर्म जो आहे तो त्या ओवाच्या आतमध्ये एंटर होतोय. स्पर्म ओवाच्या आतमध्ये एंटर होतोय, बाहेरचा लेअर पेनिट्रेट करून आतमध्ये एंटर होतोय. तेव्हा जाऊन कुठे आतमध्ये जी मेओसिस प्रोसेस आहे ती रिझ्यूम केली जाईल आणि मग नंतर ओवम फॉर्म केला जाईल. हा प्रॉब्लेम इथं क्लिअर झालेला असेल, हा कन्सेप्ट इथं क्लिअर झालेला असेल. तर रिलीज होताना तो सेकंडरी oocyte असतो आणि ड्युरिंग फर्टिलायझेशन तो काय होतो ओवा फॉर्म करतो. oogenesis प्रोसेस काय आहे? सिमिलर टू दी स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis अगेन डिवायडेड इंटू 3 स्टेप्स: मल्टिप्लिकेशन, ग्रोथ अँड लास्ट वन इज अ मॅच्युरेशन. असे 3 फेजेस आहेत जसं स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये बघितलं. फरक काय आहे? टायमिंगचा, पिरियडचा फरक आहे. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस फ्रॉम प्युबर्टी सुरू होते आणि oogenesis बिफोर बर्थ सुरू होतं. कसं आपण ते पाहूया. तर oogenesis डिवायडेड इंटू 3 स्टेप्स. यामध्ये पहिली आहे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सेकंड आहे ग्रोथ फेज and the last one is maturation phase. मॅच्युरेशन फेज. असे 3 फेजेस आहेत. मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला माहीत आहे
की जे प्रीमॉर्डियल जर्म सेल्स असतील, प्रीमॉर्डियल जर्म सेल्स हे काय करतील, मायटोटिकली डिवाइड होईल, देर इज अन मायटोसिस, आणि मायटोटिकली डिवाइड झाल्यानंतर दे फॉर्म दी oocyte मदर सेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणूया उगोनिया, दॅट आर कॉल्ड ॲज उगोनिया. ते फॉर्म करतात. कितीतरी उगोनिया आहेत इथे, झालेलं काय फक्त मायटोसिस. त्यामुळे इथे रिपीटेड डिव्हिजन आहे, देर इज अँड रिपीटेड डिव्हिजन, म्हणून त्याला आपण मल्टिप्लिकेशन असं म्हणतो, जसं आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये ऑलरेडी बघितलेलं होतं. ठीक आहे, मी एकीकडे फिगरही काढून देतो. हे तुमचं प्रीमॉर्डियल जर्म सेल. ठीक आहे, प्रीमॉर्डियल जर्म सेलचं काय झालं, इथे मायटोटिक डिव्हिजन झाली, मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, आता इथे जे स्ट्रक्चर तयार झालेले आहेत दॅट वी कॉल्ड उगोनिया. ठीक आहे, दिस इज ॲन जर्म सेल, त्याला oocyte मदर सेल म्हटलं तरी चालेल, आणि दी प्रोसेस इज कॉल्ड एज दी मल्टिप्लिकेशन. इथे काय होते, ते मल्टिप्लिकेशन होते. आता क्रोमोझोम लेवल काय असेल तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. जर्म सेल आहे याचा अर्थ तो काय आहे, डिप्लॉइड, म्हणजे काय असेल 44 ऑटोझोम प्लस XX अशी कंडिशन असेल. ठीक आहे, 46 टोटल, 44 ऑटोझोम प्लस XX. उगोनियामध्ये पण काय असेल, मग सिमिलर कंडिशन इथे असणार आहे, दॅट इज 2n. आता ती कंडिशन मी इथे काही दाखवत नाही. तर इथे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे, पण हे कधी होतंय, व्हेन इट ऑकर्स. तर मल्टिप्लिकेशन जे होतं, मल्टिप्लिकेशन हे अजून फिटस युटेरसमध्ये आहे, म्हणजे युटेराईन लेवलला, आणि तो 25 वीकचा आहे. या केसमध्ये काय असेल, ऑकर्स बिफोर बर्थ 25th वीक, 25 आठवड्यांचा फिटस आहे. ध्यानात ठेवा. त्यावेळेस काय झालं, आता oogenesisची पहिली स्टेप झालेली आहे आणि उगोनिया तुमचे तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता हे जे उगोनिया आहेत, ओव्हरीमध्ये स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असलेलं जे काही नरिशमेंट मटेरियल आहे तो कॅप्चर करेल, आणि त्या नरिशमेंट मटेरियलच्या सहाय्याने ते ग्रो होईल. सर्वात इलॉंगेटेड फेज आहे ग्रोथ फेज. इलॉंगेटेड याचं कारण की ते काय होते, साईजमध्ये वाढते. आणि सेकंड थिंग असं की आहे ही कंडिशन उगोनियाची, ही जी उगोनियाची कंडिशन आहे ही आहे अशीच राहील. हां, आणि जेव्हा पुढे म्हणजे ग्रोथ फेज होते आहे, तर तेव्हा काय होईल, प्रायमरी oocyte या ठिकाणी तयार केले जातील. बघ आता ग्रोथ फेज, आफ्टर ग्रोथ, या ग्रोथ फेजमध्ये काय होतं, देर इज अन growth of oogonia. It means that there is an enlargement. ठीक है, and there is formation of primary oocyte. ठीक आहे, म्हणजे उगोनियाचं कन्वर्जन कशामध्ये झाले, आता प्रायमरी oocyte मध्ये. मी यापैकी एकच घेतला, आता फक्त एकच घेतो. हे एक घेतलं, इथे काय होईल, देर इज अन ग्रोथ, इथे ग्रोथ होईल. अँड आता इथे काय झालं, लार्ज सेल फॉर्म झालाय, दॅट इज वी कॉल्ड प्रायमरी oocyte. मी फक्त लार्ज सेल काढेल इथे. दिस इज अन प्रायमरी oocyte. फक्त ग्रोथ झाली म्हणजे इथे सुद्धा काय असेल, डिप्लॉइड कंडिशन असेल. ठीक आहे, नाउ मॅच्युरेशन स्टार्ट्स. आता काय होईल, इथे मॅच्युरेशन सुरू होईल. आता प्रायमरी oocyte हा जो आहे हा मेओटिक स्टेजमध्ये चालला जाईल. समजतंय? मॅच्युरेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय, मॅच्युरेशन जी फेज आहे इट इज कॅरेक्टराइज्ड बाय 2 स्टेप्स. ही तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, जे आपण स्पर्मॅटोजेनेसिसच्या वेळेस पाहिलेलं होतं. मॅच्युरेशन इथे 2 स्टेप होतात, ज्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये इथे काय होईल,
In first step there is an meiosis 1 and the another one is that is meiosis second. ठीक आहे. तर मॅच्युरेशन फेजमध्ये हे दोन फेजेस आहेत. इथे सुद्धा एक पिरियड डिफरन्स आहे. कसा तो डिफरन्स असेल? मॅच्युरेशन फेजमध्ये पहिली मेयोटिक डिव्हिजन होते. प्रायमरी ओसाइट पहिली मेयोटिक डिव्हिजन शो करेल. तुम्हाला हे माहीत आहे मेयोसिस 1 ही कॉम्प्लेक्स डिव्हिजन असते कारण प्रोफेज हे 5 स्टेजेसमध्ये डिवाइड झालेलं आहे. बरोबर? म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सुरुवातीला लिप्टोटीन असेल, त्यानंतर झायगोटीन असेल, पॅचाटीन असेल, त्यानंतर डिप्लोटीन आणि डायकॅनेसिस असे 5 स्टेप्स असेल त्याच्यामध्ये. इथे काय होतं? इथे पहिली डिव्हिजन होत असताना, फर्स्ट मेयोसिस होत असताना डिप्लोटीन या स्टेजवरती सेल गेला, तिथे स्टॉप होते प्रोसेस. स्टॉप होते इन द सेन्स तिथे पॉज थांबते काही काळासाठी, टेम्पररी स्टॉप आहे. आणि कधीपर्यंत? अप टू द प्युबर्टी. म्हणजे आता तुम्ही इथे पहा, बिफोर बर्थ प्रोसेस स्टॉप झालेली आहे. बर्थ झाली, बर्थ नंतर प्युबर्टीपर्यंत गेले आणि आता प्युबर्टीच्या पुढे ही कंडिशन फॉर्म झालेली असेल. आणि प्युबर्टीच्या पुढे काय होईल? प्युबर्टीच्या पुढे मॅच्युरेशन कंटिन्यू केलं जाईल, रिझ्यूम केलं जाईल. मग मॅच्युरेशनमध्ये देर इज 2 फेजेस, M1 अँड M2. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे. मी तुम्हाला ग्रोथ फेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की लॉंगेस्ट फेज आहे. पण ध्यानात ठेवा, लॉंगेस्ट फेज त्यांच्यासाठी जे ओव्हीपेरस ॲनिमल आहे. ओव्हीपेरस तुम्हाला माहीत आहे, यंग वनला बर्थ देत नाही तर काय करतात? ते एग, फर्टिलाइज्ड एग काय करतात? बाहेर टाकतात आणि एग मधून काय होतं? यंग वन बाहेर पडतं. तसं विव्हिपेरस ॲनिमलमध्ये तसं नसतं. विव्हिपेरस ॲनिमलमध्ये इनसाइड प्लासेंटा काय होतोय? तो फिटस डेव्हलप होणार आहे. म्हणजे तिथं ही फेज खूप जास्त लॉंगेस्ट नसणार आहे. पण मॅच्युरेशन फेज जी आहे ती लॉंगेस्ट फेज आहे. इथे जे मॅच्युरेशन फेज आहे ती लॉंगेस्ट फेज आहे. मग M1 मध्ये काय होईल? इट बिगिन्स इन और ॲट 25th वीक. ठीक आहे. 25th वीकला स्टार्ट होईल. ॲट डिप्लोटीन स्टेजला काय होईल? इट विल पॉज, स्टॉप होईल. ठीक आहे. अँड कंप्लीटेड ड्युरिंग प्युबर्टी. प्युबर्टीच्या वेळेस ही प्रोसेस काय होईल? कंप्लीट होईल. आता इथे येऊ आपण. मग प्रायमरी ओसाइट पहिले मॅच्युरेशन होते. पहिले मॅच्युरेशन म्हणजेच आपण याला M1 म्हणतो. M1 नंतर आता इथे देर इज फॉर्मेशन ऑफ सेकंडरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट होतं, आता सेकंडरी ओसाइट या ठिकाणी फॉर्म होईल M1 मध्ये. वेन M1 कम्प्लिटेड, प्युबर्टीची वेळेस कंप्लीट होईल. ते मध्ये स्टेप आहेत. म्हणजे डिप्लोटीनमध्ये थांबली आणि तिथून पुढे मग प्युबर्टीपर्यंत ती प्रोसेस तिथेच थांबलेली होती. प्युबर्टी नंतर काय झाली? प्रोसेस कंटिन्यू झाली. कंटिन्यू होऊन डिव्हिजन झाली. डिव्हिजन झाल्यानंतर मग प्रायमरी ओसाइट पासून तुम्हाला सेकंडरी ओसाइट भेटलं. आता इथे डिव्हिजन अनइक्वल आहे सायटोप्लाझ्मिक लेवलला. कुठेतरी लिहून ठेवा, इथे जी डिव्हिजन आहे ती सायटोप्लाझ्मिक लेवलला अनइक्वल आहे. म्हणजे ती कशी? तर न्यूक्लिअर मटेरियल 2 सेलमध्ये इक्वली डिवाइड होईल. न्यूक्लिअर मटेरियल 2 सेलमध्ये इक्वली डिवाइड होईल आणि एका सेलमध्ये जिथे ज्याला मी सेकंडरी ओसाइट म्हणतोय, कंप्लीट सायटोप्लाझम चाललं जाईल, पण दुसऱ्या सेलमध्ये सायटोप्लाझम नसणार आहे. आणि त्यामुळे देर इज फॉर्मेशन ऑफ फर्स्ट पोलार बॉडी. इथे काय होईल? इथे पहिली पोलार बॉडी फॉर्म होईल. म्हणजे एक तर असेल तुमचं सेकंडरी ओसाइट, पण दुसरं असेल पोलार बॉडी. दुसरे काय असेल? पोलार बॉडी. याचं कारण काय आहे की पोलार बॉडीमध्ये सायटोप्लाझम नाहीये आणि सेकंडरी ओसाइटमध्ये काय इथे सायटोप्लाझम आहे. मग हा तुमचा सेकंडरी ओसाइट M1 झालेली आहे. M1 नंतर काय होईल? आता हॅप्लॉइड कंडिशन फॉर्म केली जाईल. म्हणजे 22A+X, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं होतं. आणि ही आहे फर्स्ट पोलार बॉडी. दिस इज ॲन फर्स्ट पोलार बॉडी. ठीक आहे. आता इथे फ्लक्च्युएशन काय झालेलं आहे?
फ्लक्च्युएशन मी इथे दाखवतो. फ्लक्च्युएशन इथे दाखवतो. ॲट डिप्लोटीन स्टॉप्स अँड रिझ्यूम ॲट प्युबर्टी. डिप्लोटीनला स्टॉप झालं आणि प्युबर्टीच्या वेळेस रिझ्यूम झालं. याच्यामागचं कारण पण असं आहे की प्रायमरी ओसाइट डिव्हिजन कंप्लीट होण्यासाठी त्याला त्या ठिकाणी ओव्हेरियन फॉलिकलची गरज पडते. तिथे काय होतं, ओव्हेरियन फॉलिकलची गरज पडते. फॉलिक्युलर डेव्हलपमेंट स्टार्ट होईल. फॉलिक्युलर डेव्हलपमेंट होत असताना प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल या पद्धतीने काय होतं, फॉर्मेशन होतं. जेव्हा सेकंडरी फॉलिकल फॉर्म होतो तेव्हा हा प्रायमरी ओसाइट त्याच्या आतमध्ये डिवाइड व्हायला जातो. ठीक आहे, पण हे कधी पॉसिबल आहे? सेकंडरी फॉलिकलचं फॉर्मेशन हे प्युबर्टीमध्ये पॉसिबल आहे, त्याच्या बिफोर पॉसिबल नाही. त्याच्या बिफोर पॉसिबल नसत्या कारणाने ही प्रोसेस तिथे कंप्लीट होत नाही. मग इथं काही काळ याला काय केले गेले, स्टॉप केले गेलेले. ठीक आहे, आता तुमची इथं डिव्हिजन पूर्ण झाली प्युबर्टी लेवलला. प्युबर्टी लेवलला पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता काय भेटलंय, यू गॉट दी सेकंडरी ओसाइट. तुम्हाला इथे सेकंडरी ओसाइट भेटले 14th डेला. At 14th day of menstrual cycle, this secondary oocyte will be released. मला कुठे जायचं आता, सेकंड मेओसिस कडे, M2 कडे. पण M2 पण असं नाहीये की लगेच सुरू होईल, नाही. M2 लगेच सुरू होईल असं नाहीये. ऍक्च्युली होतं सुरू, पण ते सुद्धा मेटाफेज स्टेजला परत स्टॉप होते. मेटाफेज स्टेजला काय होते, परत स्टॉप होते. म्हणजे ज्या वेळेस ओव्हरीमधून ओवा रिलीज होतो ना, see here, this is an ovary. ज्या वेळेस ओव्हरी मधून हा ओवा जो रिलीज होतोय, तर हा ओवा ऍक्च्युली आहे सेकंडरी ओसाइट. पण हे सेकंडरी ओसाइट कसं आहे, दिस सेकंडरी ओसाइट ॲट मेटाफेज सेकंड. हा जो सेकंडरी ओसाइड आहे ना, हा मेटाफेज सेकंड मध्ये आहे, ध्यानात ठेवा. जेव्हा तो 14th डेला रिलीज होणार आहे, ओव्हुलेशन. मग ओव्हुलेशनच्या वेळेस काय होईल, हा जो सेकंडरी ओसाइड आहे, इथे डिव्हिजन स्टार्ट झालेली आहे तुमची. इथे तुमची डिव्हिजन स्टार्ट झाल्यानंतर काय होईल, इथे पण काय होईल, 2 सेल्स फॉर्म केले जातील तुमचे. पण तुम्ही जरा ठेवा, रिलीज होताना काय असतं, हा सेकंडरी ओसाइड. आफ्टर ओव्हुलेशन काय होईल आता, ओव्हुलेशन. आफ्टर ओव्हुलेशन देर इज अन इनिशिएशन ऑफ द फर्टिलायझेशन. इनिशिएशन ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे आता स्पर्म काय झालं, इथे एंटर होतोय. स्पर्म केम टू दी ओवा. इथे पेनिट्रेट होईल आणि पेनिट्रेट होऊन काय होतो, इथे मध्ये लेअर आहे, दॅट इज व्हायटेलाइन मेम्ब्रेन. झोना पेलुसिडाच्या आतमध्ये व्हायटेलाइन मेम्ब्रेन, जो ओवाचा प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, तो जेव्हा व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच होतो, म्हणजे फर्टिलायझेशन स्टार्ट झालेलं आहे. इनिशिएशन तर तिथपर्यंत येणं आहे, त्यानंतर पेनिट्रेशन आहे. ठीक आहे, पेनिट्रेशन नंतर मग व्हायटेलाइन मेम्ब्रेन पर्यंत जाणं आहे आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेनला आता पेनिट्रेट करून त्याला आतमध्ये एंटर व्हायचं आहे. At that time, ovulation, initiation of fertilization. During fertilization, M2 resume. फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होईल, M2 रिझ्यूम होईल. यासाठी काही फॅक्टर्स आहेत रिस्पॉन्सिबल. म्हणजे एक आहे मेटाफेज प्रोमोटिंग फॅक्टर, जो काय करतो, त्या प्रोसेसला मेटाफेजमध्येच ठेवतो. MPF काय होतो, मेटाफेजला त्याच ठिकाणी ठेवतो. जेव्हा स्पर्म आतमध्ये एंटर व्हायला लागतो ना, तर त्यावेळेस MPF ब्रेक केला जातो. मेटाफेज प्रोमोटिंग फॅक्टर काय केला जाईल, ब्रेक केला जाईल. MPF ब्रेक करून मग नंतर एनाफेज प्रोमोटिंग कॉम्प्लेक्स APC
ध्यानात ठेवा, हे शॉर्ट फॉर्म ध्यानात ठेवत चला. कुठेतरी लिहा वाटलं सर. एनाफेज प्रोमोटिंग कॉम्प्लेक्स, एनाफेज प्रोमोटिंग कॉम्प्लेक्स याला रिलीज केलं जाईल. हे एनाफेज प्रोमोटिंग कॉम्प्लेक्स काय होईल, इट विल बी ऍक्ट ऑन द सेकंडरी ओसाइड. हा सेकंडरी ओसाइड वरती ऍक्ट होईल आणि मेटाफेज पासून प्रोसेस पुढे एनाफेज मध्ये चालली जाईल. एनाफेज मध्ये गेली म्हणजे पुढे टेलोफेज होऊन जाईल. टेलोफेज झालं म्हणजे प्रोसेस कंप्लीट झालं. ओवम फॉर्म झाला की लगेचच तिथे स्पर्म न्यूक्लियाय हा त्या ओवम बरोबर फर्टिलाइज होतो. ठीक आहे, ओवम फॉर्म झाला की लगेच स्पर्म न्यूक्लियाय काय होतो, ओवम बरोबर फर्टिलाइज होतो. मग आता त्यावेळेस जो ओवम फॉर्म होणार आहे तो इथे मी घेणार आहे. आता तो मी इथे घेईल. Now this is your ovum, okay, and the another one. इथे सुद्धा डिव्हिजन जी आहे ना ही अनइक्वल डिव्हिजन आहे. सायटोप्लाझम त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे, फक्त न्यूक्लियस येतो. म्हणून इथं काय होतं, इथे सेकंड पोलार बॉडी फॉर्म होते. सेकंड पोलार बॉडी. ठीक आहे, आणि हा तुमचा उटीड, याला मी नाव देईल उटीड. दॅट इज अन ओवम. दिस इज अन उटीड. ओके, पण काय झालं मध्ये, हे एवढं मी तुम्हाला सांगितलं की फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होतं, ही प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट होते. म्हणजे मॅच्युरेशन खूप इलॉंगेटेड प्रोसेस आहे. फर्टिलायझेशनपर्यंत ओवा फॉर्म होत नाही. दिस इज अन फ्लो चार्ट ऑफ युअर ओजिनेसिस प्रोसेस. ठीक आहे, इथे ओजिनेसिस प्रोसेस कंप्लीट होते. हे त्याचा तुमचा फ्लो चार्ट आहे. ठीक आहे, आता ओजिनेसिस बरोबर मी काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं की फॉलिक्युलर डेव्हलपमेंट पण होते आहे. त्याचबरोबर फॉलिक्युलर डेव्हलपमेंट पण होते. मग हाऊ फॉलिक्युलर डेव्हलपमेंट ऑकर्स, फॉलिक्युलर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं तो पॉईंट आपल्याला इथं पाहायचा आहे. एकदा की आपण फॉलिक्युलर डेव्हलपमेंट बघितलं की मग आता आपला हा पॉईंट या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. तर ओव्हेरियन फॉलिकल डेव्हलपमेंटमध्ये किंवा डेव्हलपमेंट ऑफ ओव्हेरियन फॉलिकल हे आपण ऑलरेडी कुठे बघितलं आहे, ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे. बरोबर ना. तुम्ही ते कसं बघितलं, आधी प्रिमॉर्डियल फॉलिकल होतं. ठीक आहे, प्रिमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये झालं. प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये झालं. सेकंडरीचं कन्व्हर्जन टर्शरी फॉलिकलमध्ये झालं. ॲक्च्युली तो ग्राफियन फॉलिकल असेल, म्हणजे मॅच्युरिटी नंतर मॅच्युअर्ड फॉलिकल, दॅट इज ग्राफियन फॉलिकल त्या ठिकाणी तयार झालं. बरोबर, असंच होतं. मग आता आपण काय करूया, ते प्रत्येक फॉलिकल कसे तयार होतात ते पाहूया. एकदम सिंपल स्टेप्समध्ये मी तुम्हाला ते सांगेल. प्रायमरी ओसाइट काय झालेत तुमचे, प्रायमरी ओसाइट तयार झालेत. ठीक आहे, मग प्रायमरी ओसाइटचे वेळेस स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असलेले, मेडुलामध्ये प्रेझेंट असलेले जे सेल्स आहेत ते काय करतील, त्या प्रायमरी ओसाइडला कव्हर करतील, सराउंड्स करतील. The cells of stroma surrounds the primary oocyte. ठीक आहे, आता मी इथे करतो, म्हणजे इथे घेतो. काय होतं, तुमचा समजा हा प्रायमरी oocyte आहे. सी हिअर, दिस इज युअर प्रायमरी oocyte. आता ते जे सेल्स आहेत ते सेल्स ह्या प्रायमरी oocyteला सराउंड करतील. सराउंड केल्यानंतर दे बिकम फ्लॅटन. ते काय होतील, फ्लॅट होतील. दे बिकम फ्लॅटन. काय काय सांगितलं मी, एका साईडला वाटलंच तर लिहित चला. आता मी फक्त फिगर बेस देत जाईल आणि एक्सप्लेन करत जाईल. काय झालं, हा तुमचा प्रायमरी ओसाइट आहे. दिस इज युअर प्रायमरी oocyte.
आणि हे स्ट्रोमल सेल्स आहेत, ज्यांनी काय केलं, प्रायमरी ओसाइडला सराउंड केलं आणि दे बिकम फ्लॅट, ते फ्लॅट झालेत. पुढे हे फ्लॅटन सेल बिकम कॉलमनार. फ्लॅटन सेल काय होतील, दे बिकम कॉलमनार. हे कॉलमनार झाले म्हणजे तुमचा हा प्रायमरी ओसाइट आणि हे वरतीले सेल काय होतील, दे बिकम कॉलमनार. हे कॉलमनार झाल्यानंतर जो स्ट्रक्चर आहे, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्रायमरी फॉलिकल. सॉरी, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ प्रीमॉर्डियल फॉलिकल. म्हणजे इथं काय तयार झालं आता, प्रीमॉर्डियल फॉलिकल. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, प्रायमरी ओसाइडला स्ट्रोमल सेलनं सराउंड केलं, सराउंड झालेले सेल्स फ्लॅट झालेत आणि फ्लॅट नंतर ते कॉलमनार बनलेत. कॉलमनार झाल्यानंतर जो स्ट्रक्चर तयार झालं, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रीमॉर्डियल फॉलिकल, ज्यामध्ये कॉलमनार सेल्स आहेत, कॉलमनार स्ट्रोमल सेल्स आहेत, या व्यतिरिक्त इथे प्रेझेंट असलेलं तुमचं प्रायमरी ओसाइट, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रीमॉर्डियल फॉलिकल. ठीक आहे. पुढे देर इज इन बिटवीन द प्रायमरी ओसाइड अँड द स्ट्रोमल सेल्स. प्रायमरी ओसाइड आणि स्ट्रोमल सेल्स, तुम्ही त्याला फॉलिक्युलर सेल पण म्हणू शकता आता, कारण त्यानं फॉलिकल तयार केलेत ना, त्या सेलमुळे फॉलिकल तयार झालं, तर तुम्ही याला काय म्हणणार, दॅट इज ॲन फॉलिक्युलर सेल्स. इन बिटवीन दी फॉलिक्युलर सेल्स अँड दी प्रायमरी ओसाइड, या दोघांच्या मध्ये देर इज फॉर्मेशन ऑफ झोना पेलुसिडा. या दोघांच्या मध्ये एक लेयर तयार झाला. दॅट इज बी कॉल्ड झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा हे आहेत फॉलिक्युलर सेल्स आणि हा तुमचा प्रायमरी ओसाइट. नाव झोना पेलुसिडा दोघांच्या मध्ये आल्या कारणानं नाव प्रीमॉर्डियल फॉलिकल कन्वर्ट्स टू प्रायमरी फॉलिकल. आता प्रीमॉर्डियल फॉलिकल काय झाला, प्रायमरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट झाला. तुम्हाला प्रायमरी फॉलिकल भेटला. आता प्रायमरी फॉलिकलमध्ये प्रेझेंट असलेले जे फॉलिक्युलर सेल्स आहेत ना, दे विल बी प्रोलिफरेट. ते काय करतील, दे स्टार्ट्स द प्रोलिफरेशन. त्यांनी प्रोलिफरेशन सुरू केलं, हे जे फॉलिक्युलर सेल्स आहेत यांचं प्रोलिफरेशन होईल. प्रोलिफरेशन ऑफ फॉलिक्युलर सेल्स यांचं प्रोलिफरेशन होईल. प्रोलिफरेशन म्हणजे त्यांची डिव्हिजन होते अगेन अँड अगेन. त्यांची अगेन अँड अगेन डिव्हिजन झाल्यानंतर अजून आपण प्रायमरी फॉलिकलमध्येच आहोत. ठीक आहे. त्यांची अगेन अँड अगेन डिव्हिजन झाल्यानंतर सियर हा तुमचा प्रायमरी ओसाइट, त्याच्यावरती असलेला हा झोना पेलुसिडा, ठीक आहे. आता त्याच्यावरती हे जे फॉलिक्युलर सेल्स आहेत ते प्रोलिफरेट झालेत. ठीक आहे. आता हे प्रोलिफरेट झालेत. मल्टिपल लेयर्ड स्ट्रक्चर विल बी फॉर्म.
इथे काय होईल, मल्टिपल लेयर्ड स्ट्रक्चर फॉर्म होईल. आणि आता इथे ध्यानात ठेवा, हे जे मल्टिपल लेयर्ड स्ट्रक्चर फॉर्म झालेत यातल्या सेल्सला आपण आता नवीन नाव देणार, दॅट इज सेल्स ऑफ ग्रॅन्युलोसा. दिस इज कॉल्ड ॲज द मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा. ओके, बिकॉज ऑफ प्रोलिफरेशन काय झालं, मल्टीलेअर्ड स्ट्रक्चर तयार झालं, दॅट इज कॉल्ड एज अ मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा. आणि इथे तुमचं आतमध्ये असलेलं हा झोना पेलुसला तसाच आहे आणि आतमध्ये प्रायमरी ओसाइट तसंच आहे. मग हा स्ट्रक्चर झाला आता लेट प्रायमरी फॉलिकल. हा काय होईल आता, दिस इज ॲन लेट प्रायमरी फॉलिकल. काय झालं होतं तिथं, फक्त प्रोलिफरेशन झालं होतं आणि प्रोलिफरेशन झाल्यानंतर आता इथे तुमचं प्रायमरी फॉलिकल हा लेट प्रायमरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट झाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा दिसतोय. हे प्रोलिफरेशन कंटिन्यू होतं, हे प्रोलिफरेशन मॅच्युरेशन पर्यंत काय होतं, कंटिन्यू होतं. आणि फॉलिकल गेट एक्सपांड. आता हा फॉलिकल काय होईल, तो एक्सपांड होईल. बिकॉज ऑफ एक्सपान्शन ऑफ फॉलिकल देयर इज ॲन एक्सपान्शन ऑफ फॉलिकल. फॉलिकल एक्सपान्शन झाल्या कारणानं या ठिकाणी ग्रॅन्युलोसाचा जो मेम्ब्रेन आहे, म्हणजे मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा, इट विल फॉर्म दी टू लेयर्स. सर्वात बाहेर थिका एक्सटर्ना, त्याच्या खाली थिका इंटरना. थिका एक्सटर्ना आहे तसे ग्रॅन्युलोसा सेल्स पासून तयार होतो, पण थिका इंटरना जो आहे तो फायब्रस टिश्यू पासून तयार होतो त्याच्या आतमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही आल्यानंतर हा जो मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा आहे तो आता थिन होतो, कारण त्याच्यातले सेल्स काय झाले, आता डिफरन्शिएट झाले. सेल्स डिफरन्शिएट झाल्या कारणानं काय होईल, आता आतमध्ये फक्त थिन मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा बाकी राहणार आहे. हे एक्सपान्शन आहे, ड्यू टू द एक्सपान्शन. आणि आता तयार होणारा जो स्ट्रक्चर असेल, दॅट स्ट्रक्चर इज ए सेकंडरी फॉलिकल. तो सेकंडरी फॉलिकल फक्त फर्दर एक्सपान्शन शो करतो आणि फर्दर एक्सपान्शनमुळे मध्ये एक कॅव्हिटी तयार होते. त्या कॅव्हिटीला आपण अँट्रम असं म्हणतो, दॅट इज अँट्रल कॅव्हिटी. ठीक आहे, द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ए टर्शरी फॉलिकल. मी डायरेक्ट टर्शरी फॉलिकल वरती येतो. इथे ही तुमची कॅव्हिटी आहे. दिस इज झोना पेलुसिडा. सेकंडरी ओसाइट. आता हे सगळे सेल्स तुमचे आता काय होतील, इथे येतील. जरी दोन लेयर फॉर्म झालेले असतील, ध्यानात ठेवा, जरी दोन लेयर फॉर्म झालेले असतील तरी सुद्धा महत्वाचं आहे इथं तुमचं थिका एक्सटर्ना आणि इंटरना या ठिकाणी डिफरन्शिएट होत नाही. म्हणजे आपण त्याला म्हणूया डिस्टिंक्ट होत नाही. जोपर्यंत मॅच्युरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत थिका एक्सटर्ना आणि इंटरना हे दोन्हीही डिस्टिंक्ट होणार नाही. ठीक आहे. आता एक्सपान्शनमुळे हा तुमचा काय झाला, सेकंडरी फॉलिकल या ठिकाणी पूर्ण झाला किंवा तयार झालाय. आता इथे तुम्हाला काय होतं, कॅव्हिटी दिसते. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज फॉलिक्युलर कॅव्हिटी. दिस इज कॉल्ड ॲज फॉलिक्युलर कॅव्हिटी विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ह्या कॅव्हिटीला दुसरं नाव अँट्रम, which is also called as the antrum, which is filled by a fluid called as the liquor follicle. ध्यानात ठेवा, लिकर फॉलिकल. ह्या फ्लूडनं तो काय झालाय, फिल्ड झालेला आहे. ही कॅव्हिटी जसं एक्सपान्शन होईल तसं ही कॅव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. इथे तुमचे थिका एक्सटर्ना इंटरना इथे फॉर्म झालेले आहेत,
पण अजून डिस्टिंक्ट नाही. ठीक आहे. आता हे डिस्टिंक्ट कधी होतील? जेव्हा याचं मॅच्युरेशन होणार आहे. मग काय होतं? सिम्पली टर्शरी फॉलिकल, आता इथं हा टर्शरी फॉलिकल आहे, मी सेकंडरी फॉलिकलची फिगर तुम्हाला दिलेली नाहीये. मग फर्दर एक्सपान्शन आहे. फर्दर एक्सपान्शनमुळे काय होईल? ॲट मॅच्युरिटी लेवल इथं काय होईल? मॅच्युरेशन, फर्दर एक्सपान्शन, आणि फर्दर एक्सपान्शनमुळे काय होईल? आता तुम्हाला इथं मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल या ठिकाणी पाहायला भेटेल. मग हा जो मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल असेल, तो आता या पद्धतीने तयार केला जाईल. कंप्लीट फॉर्मेशन नंतर तुमचे ग्रॅन्युलोसस सेल्स जे आहेत ते जो एक्सटर्नल आहे दॅट बिकम व्हेरी स्मॉल, हे काय होतील? एकदम छोटे. बिकॉज दे आर प्रोलिफरेशन. कशामुळे? त्याच्या प्रोलिफरेशनमुळे. म्हणून जो बाहेरचा लेअर असेल, हा बाहेरचा लेअर जो मी आता काढतो इथे, दिस इज कॉल्ड ॲज द थिका एक्सटर्ना. त्याच्या खालचा लेअर जो असेल, तर तो लेअर हा फायब्रस टिश्यू पासून तयार झालेला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये फायब्रस लेअर फॉर्म झालेला असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज थिका इंटरना. मी कलर वेगळा दाखवलेला आहे पहा इथे. फायब्रस दाखवण्याचं त्याला थोडंसं डिफरंट करतो. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे. त्याच्या खाली मग आता मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा हा थिन झालेला आहे. आहे मल्टीलेयर्ड, पण तो काय झालेला असेल आता? थिन झालेला असेल. इथे पाहू शकता, इथे थिक होता, आता इथे काय झालाय? तो थिन झालाय. त्याचेच काही सेल्स हे या ठिकाणी तुमचा हा सेकंडरी ओसाइट आता प्रायमरी ओसाइट सेकंडरी ओसाइट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. हा तुमचा सेकंडरी ओसाइट आणि त्याच्यावरती प्रेझेंट असलेला हा झोना पेलुसिडा. ध्यानात ठेवा, झोना पेलुसिडा हा इम्प्लांटेशन पर्यंत असतो. एकदा झोना पेलुसिडा निघाला तरच इम्प्लांटेशन पॉसिबल आहे, म्हणजे प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. त्याच्याशिवाय प्रेग्नन्सी पॉसिबल नाही. ठीक आहे. मग झोना पेलुसिडा आणि त्याच्या आतमध्ये तुमचा सेकंडरी ओसाइट. काही सेल्स जे आहेत ग्रॅन्युलोसासचे, ते या ठिकाणी एक प्रकारे बेस फॉर्म करतील. कोणाला? बाय फर्दर प्रोलिफरेशन त्या सेकंडरी ओसाइटसाठी ते काय करतील? बेस फॉर्म करतील. आणि काही सेल्स जे आहेत ते टुवर्ड्स द अँट्रम ह्या ओसाइटला कव्हर करतील. काही सेल्स अँट्रमकडे ओसाइटला कव्हर करतात. अँट्रमकडे ओसाइटला कव्हर करणारे सेल्स दीज आर कॉल्ड ॲज क्युमुलस ओफोरस. ठीक आहे. ज्या सेल्सनं खाली इथे बेस फॉर्म केलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज डिस्कस. एक प्रकारे डिस्क लाईक स्ट्रक्चर. डिस्कस
डिस्कस प्रोलिजेरस. ठीक आहे, हा जो लेअर आहे डिस्कस प्रोलिजेरस. या व्यतिरिक्त हे ब्लॅक कलर मध्ये दाखवलेला झोना पेलुसिडा आणि आतमध्ये असलेलं तुमचं सेकंडरी ओसाइट. ओके, इकडे हे ब्लॅक कलर दाखवलेलं थिका इंटरना आणि हे वरती दाखवलेलं थिका एक्स्टर्ना. आणि हा थिन लेअर म्हणजे मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज, हा जो कंप्लीट स्ट्रक्चर आहे, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज मॅच्युअर्ड फॉलिकल, दॅट इज कॉल्ड ॲज ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन यांनी याला डिस्कवर केलं होतं म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे, बट ॲक्च्युली त्याचं नाव मॅच्युअर्ड टर्शरी फॉलिकल हे आहे किंवा मॅच्युअर्ड फॉलिकल असं आहे. हे तयार झाल्यानंतर मग आता तुम्हाला ओसाइटचं स्ट्रक्चर क्लिअर होईल. तसं स्ट्रक्चरली ह्युमन सेलमध्ये जर आपण ऑर्गॅनिझम विविपेरस ऑर्गॅनिझम जर घेतलं तर लार्जेस्ट सेल ऑफ द बॉडी जे आहे ते काय असते, ओव्हा असते, लार्जेस्ट सेल ऑफ द बॉडी. पण ह्युमन बिईंगमध्ये फिमेलमध्ये तो ओव्हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, मग इंटरनली यू कॅन सी हिअर दिस इज अ न्यूक्लियस. हा असेल न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, वी कॉल्ड इट व्हायटेलाइन मेम्ब्रेन, त्याला आपण व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हणतो. आता व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर देर इज प्रेझेन्स ऑफ झोना पेलुसिडा. ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर काय आहे, झोना पेलुसिडा प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे ओवम न्यूक्लियस, व्हायटेलाइन मेम्ब्रेन, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतं. बोर्डामध्ये तसा प्रश्न विचारलेला होता. दी प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द ओसाइट इज, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ओसाइट इज अ व्हायटेलाइन मेम्ब्रेन. त्याच्या बाहेर दिस इज अन झोना पेलुसिडा. ठीक आहे, मध्ये एक स्पेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज द पेरी व्हायटेलाइन स्पेस. पेरी व्हायटेलाइन स्पेस म्हणजे व्हायटेलाइनच्या बाहेर असलेला स्पेस. ह्या स्पेसमध्ये ते तयार झालेले पोलार बॉडीज आहेत ना, जेव्हा कंप्लीट ओवम फॉर्मेशन होतं म्हणजे फर्टिलायझेशन नंतरचं, तर त्यावेळेस काय होतं, ते जे पोलार बॉडीज आहेत ते इथे येतात पेरी व्हायटेलाइन स्पेसमध्ये. ठीक आहे, आणि याच्यावरती जे ग्रॅन्युलोसाचे सेल्स आहेत, हे ग्रॅन्युलोसाचे सेल्स मी इथे दाखवलेत पहा, जे डिस्कस प्रोलिगरस, आधी कंप्लीट डिस्क त्याने तयार केली, त्याच्यावरती क्युम्युलस ओफरस असतं. तर त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे ग्रॅन्युलोसाचे सेल्स आहेत, हे ग्रॅन्युलोसा सेल्स हे एकमेकाबरोबर हायलुरॉनिक ॲसिडनं कनेक्ट होतात. हे सेल्स एकमेकाबरोबर हायलुरॉनिक ॲसिडनं कनेक्ट होतात आणि ते एक लेअर तयार करतात, दॅट इज वी कॉल्ड कोरोना रॅडिएटा. हे काय करतील, इथे एक लेअर तयार करतात, दॅट इज वी कॉल्ड कोरोना रॅडिएटा, ज्याच्या आतमध्ये मग तुमचे हे सेल्स प्रेझेंट आहेत, ग्रॅन्युलोसाचे सेल्स जे एकमेकाबरोबर कनेक्टेड आहे विथ दी हेल्प ऑफ हायलुरॉनिक ॲसिड. आणि म्हणूनच आपण स्पर्मच्या ॲक्रोझोममध्ये बघितलं होतं की त्याचं सिक्रिशन हायलुरॉनिडेज आहे, जो काय करतो, या हायलुरॉनिक ॲसिडला ब्रेक करण्याच्या कामी येतो आणि तो आतमध्ये एंटर होऊन फर्टिलायझेशन करू शकतो. याच्या आतमध्ये हा सायटोप्लाझम असेल, दॅट इज वी कॉल्ड ओप्लाझम. ओके, आणि हा बाहेरचा लेअर दॅट इज कोरोना रॅडिएटा. कोरोना रॅडिएटा स्ट्रक्चर ॲक्च्युली सेकंडरी ओसाइट आहे, सेकंडरी ओसाइट. ओवा फॉर्मेशन कधी आहे, जेव्हा फर्टिलायझेशन होईल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओवम. स्ट्रक्चर ऑफ ओवमच म्हटलं जातं, बट ॲक्च्युली कोणतं आहे ते सेकंडरी ओसाइट आहे आणि ओवा फॉर्मेशन ड्युरिंग फर्टिलायझेशन होईल. याचबरोबर आपण
रिलेटेड जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड सगळे पॉईंट्स याबरोबर क्लिअर केलेत विथ गॅमेटोजेनेसिस. आता मी तुम्हाला काय करेल, सेकंड नंबरचं टास्क पाठवेल आणि गॅमेटोजेनेसिसचं एक टास्क देईल, ती टास्क 3. ठीक आहे. आता हे टास्क तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. यानंतर आपण जो पॉईंट पाहणार आहोत ते मेन्स्ट्रुअल सायकल असेल, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये येईल. ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू.